नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीची स्त्री, एक झुळू, एक चंद्रकिरण, एक गूढ मोह. ती आली की लक्ष जातं, ती बोलली की सगळं स्थिर होतं, आणि ती गप्प बसली तर तिच्या नजरेतून कविता ऐकू येते. मित्रांनो, ही आहे मिथुन राशीची स्त्री. तिचा स्वभाव म्हणजे एकाच वेळी गोड गोड, तिखट आणि चटपटी, आणि ते हृदयाला भिडणारा स्वभाव. तो म्हणजे तिच्या विचारांचा झरा, शब्दांच्या पाऊसधारा आणि उत्सुकतेचे निरीक्षण. लहानपणीच ती थोडी वेगळी दिसते. बाकी मुलं खेळता, ती विचार करते. आई बहिणीची ही मुलगी एक दिवस मोठं काहीतरी करला. वडील तिच्या डोळ्यात पाहून भविष्य सांगायचे. तिचं खूप काही चाललेलं असायचं. तिला खेळातही डोकं लावायचं असतं. लपंडाव खेळताना ती नियम बनवायची आणि मग स्वतःच तोडायची. ती एकमेव अशी विद्यार्थिनी असते जी टीचरच्या बोलण्यातली विसंगती पकडते, प्रश्न विचारते, अगदी मूलभूत, खोल आणि विचार करायला लावणार. शाळेच्या वाचनालयात तिचा मुक्त वावर असतो. एक पुस्तक उघडून तिनं 10 गोष्टी शोधलेल्या असतात. तिचा अभ्यास म्हणजे नुसती तयारी नाही. ती अभ्यास करताना भविष्याच्या शक्यतांचा सुद्धा विचार करते. प्रेमाबद्दल सांगायचं झालं तर शब्दात गुंफलेलं पण गुणरम्य. ती एकदा प्रेमात पडली की ते फक्त हृदयाने नव्हे तर डोक्यानेही करते. तिला नुसते फिलिंग्स पुरेशी वाटत नाही, तिला संवाद हवा असतो. तू मला का आवडतोस हा प्रश्न ती स्वतःलाही विचारते आणि तुमच्याही उत्तराची वाट पाहते. तिचं प्रेम कधी वादळासारखं, कधी मंद वाऱ्यासारखं, पण नेहमी विचारपूर्ण, नेहमी अर्थपूर्ण. वैवाहिक जीवनाबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर जोडीदाराची जोडीदार आणि विचारांची भागीदार. ती पत्नी असते, पण फक्त रेसिपी विचारणारी नाही, तिला पॉलिसीही सांगायची असते. नवऱ्याने तिला मी तुझ्यासाठी गाडी घेतली म्हटलं की ती विचारणार इन्शुरन्स घेतलं का. ती घरात प्रेमाचा प्रकाश पसरवते, पण गरज पडली तर बजेटचं एक्सेलही बनवते. नवऱ्याशी तिचं नातं म्हणजे कधी मैत्री, कधी समजूतदारपणा, कधी गोड भांडण, आणि कधी त्याच्या क्षमता हरवणं. मुलांच्या संदर्भात सांगायचं झालं, मुलांबरोबर तिचा जो व्यवहार आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांच्या सर्जनशीलतेची पहिली गुरु ती आई बनते. तेव्हा तिचं बालपण पुन्हा उगवतं. पण ही आई फक्त खाऊ पिऊ घालणारी नसते, ती विचारही देते. तिच्या मुलांना ती नेहमी सांगते, प्रश्न विचारणं गुन्हा नाही, ते तर बुद्धीचं लक्षण आहे. ती मुलांसोबत गेम खेळते, पण त्यात डोळसपणा असतो. त्यांचे चित्र बघून त्यात अर्थ शोधते. ती आई असूनही त्यांची मैत्रीण नसते. मॉम. आई वडील आणि भावंडाबद्दलचं तिचं नातं वेगळंच असतं, अगदी मनापासूनचं नातं. मिथुन राशीची स्त्री आई वडिलांना फक्त वृद्ध म्हणून बघत नाही, ती त्यांना व्यक्ती म्हणून समजून घेते. त्यांचे विचार ऐकते, त्यांच्याशी चर्चा करते. भावंडांबद्दल ती तितकीच हळवी, कधी भांडण, कधी तोडणे, पण एक पुन्हा की सर्व विसरून धावून जाणारी. ती लहान भावंडासाठी बिग सिस्टर, तर मोठ्या भावासाठी पार्टनर इन क्राईम. फ्रेंडशिप किंवा मैत्रीमध्ये सुद्धा ती तुमच्यासाठी असते.
तिची मैत्री म्हणजे वादातही आपुलकी आणि मौनातही समजू. ती एकदम खुली बोलते, चूक असेल तर थेट सांगते, पण अपमान मात्र करणार नाही. तिला खोटं नको असतं. तुम्ही एकदा विश्वास गमावला तर ती गप्प होईल, पण परत फिरणार नाही. करिअर बद्दल तिचं सांगायचं झालं तर संवादाचं साम्राज्य आणि कल्पकतेचं आकाश. मिथुन राशीच्या स्त्रीला असा व्यवसाय हवा असतो की जिथं ती बोलू शकते, लिहू शकते, व्यक्त होऊ शकते. तिच्यासाठी उत्तम अशी ती क्षेत्र जी आहे ती म्हणजे पत्रकार, लेखक, सोशल मीडिया क्रिएटर किंवा आजकालच्या काळात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्याला आपण म्हणतो, शिक्षिका, काउन्सिलर आणि ती उत्तम विक्रेता सुद्धा होऊ शकते. कारण तिच्या शब्दावर ताबा असतो आणि लोकांच्या मनात डोकावण्याची शक्ती सुद्धा असते. पैशाबाबतचा तिचा दृष्टिकोन शहाणपणाचा असतो, पण थोडीशी चंचल असते. ती पैशाचं महत्त्व समजते, पण तिचं नियोजन हे फक्त बँक बॅलन्सवर नाही, ती अनुभवांमध्ये गुंतवणूक करते. कधी अचानक शॉपिंग करते, कधी एखाद्या वेबिनारसाठी 1000 रुपये टाके आणि तिथून नवीन आयडिया घेऊन ये. ती पैशावर प्रेम करते, पण त्याची गुलाम मात्र नाही. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर सडसडी, रंगीबेरंगी आणि थोडं वेड असं भिंतीवर रंगीत पोस्टरांनी भरलेला. म्हणजे त्यांची जी फॅशन असते ती कधी कधी भडक वाटेल, कधी कधी अगदी मिनिमलिस्ट. हिला नव्या वस्तू, वर्की डेकोर आणि मूडनुसार लाइटिंग आवडतं. खाणं पिणं सुद्धा थोडं वेगळंच असतं. टेस्ट आणि टेक्स्चरचं कॉम्बो. ती नुसती चव बघत नाही, फिलिंग्सही बघते. उदास असेल तर ती क्रंची खाणू शकते, हसत असेल तर तिला चहा आणि बिस्किट पुरेसे. ती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करायला आवडतात. आज जपानी सुशी, उद्या वडापाव, परवा इटालियन पास्ता. पण ती जेवताना मोबाईल बाजूला ठेवते, कारण तिला अन्नाशी संवाद साधायचा असतो. तिची मनस्थिती आणि आरोग्य याबद्दल सांगायचं झालं तर मेंदू सतत काम करत असतो, पण मन कधी थांबतं, कधी काम करतं. तिचा मेंदू म्हणजे 24/7 आयडियाज हब. ती सतत विचार करते, हे का, ते कसं, याचं पुढे काय. पण त्यामुळे ती कधी कधी ओव्हर थिंक सुद्धा करते. ती स्वतःच्या मनाचं वजन दुसऱ्यावर टाकते. म्हणून तिच्यासाठी ध्यान, योगा, म्युझिक आणि एक शांत वेळ खूपच आवश्यक असते. देव, श्रद्धा आणि अध्यात्म याबद्दल सांगायचं झालं तिचा दृष्टिकोन, ती मूर्ती पूजेपेक्षा तत्वांवर विश्वास ठेवते. तिला काम विचारायची सवय आहे, म्हणून तिची श्रद्धा ही अंध नसते, ती जाणून घेते. ती भगवंताला विचारते, माझं जीवन मी बनवणार आहे, पण तू साथ मात्र नक्की दे. तिचं ध्यान हे भक्तीचं नाही तर आत्मप्रेरणेचं असतं. सामाजिक दृष्टिकोन सुद्धा तिचा थोडा वेगळा असतो. लोकांमध्ये पण एकटेपणा शोधणारी. ती एकांतात नाही हरवली, पण गर्दीत राहू शकते. तिला लोकांची कंपनी आवडते, पण काही वेळानं ती स्वतःची जागा परत मिळवते किंवा स्वतःच्या जागी परत ते सुद्धा. समाजात ती मोकळेपणाने बोलते, पण ती लाईकसाठी जगत नाही. म्हणजे आपण कोणाला आवडावं म्हणून मात्र ती जगत नाही, म्हणून मात्र ती बोलतही नाही. ती स्वतःच्या मनाची किंवा स्वतःच्या मतांची मालकी असते आणि ती ट्रेंड नाही तर ट्रुथ बोलते. एकंदरीत तिचं व्यक्तिमत्व अनेक थर, अनेक रूप
मिथुन राशीची स्त्री म्हणजे विचारशील, पण मिश्किल गंभीर. यामध्ये गोड व्यावसायिकपणा सुद्धा दिसतो, पण मनस्वी, बोलकी, समजूतदार, चंचल, मनापासून स्थिर ती एकाच वाक्यात सांगता येत नाही. मिथुन राशीची स्त्री अनुभवावी लागते. मिथुन राशीची स्त्री तुमच्या आयुष्यात आली तर ती तुम्हाला जग दाखवणार नाही, ती तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देईल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तिमत्व. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण तो कशा प्रकारे अनुभवला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.